आज 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मशताब्दी दिवस असल्यामुळे मी 2 शब्द सांगणार आहे. तसं तर संगीता मॅडमनी सगळं सांगूनच दिलं आहे, म्हणून काही जास्त बोलायची माझी काही इच्छा नाही. तरी थोडक्यात बोलते. माझा सगळ्यांना आज जय भीम. जय भीम. आज आपण भारताचे महान विचारवंत, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्र आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी होता. अत्यंत कठीण परिस्थितीत जातीय भेदभाव सहन करत त्यांनी शिक्षणाच्या जोरावर मोठे यश मिळवले. त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले आणि भारतात परत येऊन समाजातील वंचित, दलित आणि दुर्बल घटकांसाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी दलित समाजाच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा दिला. संघटित व्हा असा अमूल्य संदेश दिला. आजही आपल्याला मार्गदर्शन करतो. भारतीय संविधान तयार करताना त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी विशेष काळजी घेतली. महिलांच्या हक्कासाठीही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. मातृत्व, रजा, मॅटर्निटी लिव्ज आणि महिलांच्या सन्मानासाठी कायदे मजबूत करण्यामागे त्यांचा दूरदृष्टीचा विचार होता. आज आपण योगा करताना शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी समाज निरोगी ठेवण्यासाठी समानता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश दिला. त्यांचा संघर्ष आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरीही शिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी संकल्प करायचा की आपण भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देऊ, शिक्षणाला महत्त्व देऊ आणि समाजाला सकारात्मक बनवू घडवू. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा विनम्र अभिवादन.